हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आरती आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओला अशी कमेंट आली होती, माझी हाईट कमी आहे, मला स्कूटी जमेल की नाही, तर काही टिप्स द्या। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की हाईटचा वगैरे काही इश्यू नसतो। जर तुम्हाला गाडी कंट्रोल करता आली तर तुम्ही कोणतीही गाडी हँडल करू शकता। महत्त्वाचं काय आहे, कंट्रोल करणं आणि बॅलन्स करणं, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता तुम्ही पाहत असाल की छोटी छोटी मुलं सुद्धा खूप छान प्रकारे गाडी चालवतात, कंट्रोल करतात। महत्त्वाचं काय आहे की कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे। मग तुम्ही ॲक्टिवा चालवू शकता, स्कूटी चालवू शकता, कोणती पण गाडी आरामात चालवू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योती मॅडम यांचं ट्रेनिंग दाखवणार आहे। त्यांचा स्कूटी ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त 4था दिवस आहे। तर त्या छान प्रकारे ज्युपिटर गाडी चालवत आहेत आणि कंट्रोल सुद्धा करत आहेत। मग तुमच्या लक्षात येईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर मैत्रिणींनो, बऱ्याचशा मैत्रिणींना असं वाटतं की माझी हाईट कमी आहे, मग मी गाडी बॅलन्स करू शकेन की नाही। तर पाहू शकता, ॲक्च्युली कसं आहे, ज्योती मॅडम यांनी स्कूटी पेपवरती त्यांनी प्रॅक्टिस केली होती। तर आजचा त्यांचा ट्रेनिंगचा 4थाच दिवस आहे, तर त्यांनी ज्युपिटर चालवायला घेतलेली आहे। तर पाहू शकता की थोडंसं पाय जरी अशा पद्धतीने जरी तुम्ही टेकवत असाल तर काही इश्यू नसतो। महत्त्वाचं तुम्हाला गाडी कंट्रोल करता येणं खूप महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही गाडीला कंट्रोल करू शकलात तर आरामात तुम्ही गाडी चालवू शकता। आजकाल छोटी छोटी मुलं सुद्धा गाड्या चालवताना तुम्ही पाहत असाल, मग त्यांची काही हाईट असते का, तर नसते। तर स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे आणि आपल्याला स्कूटी कंट्रोल करायला शिकायचं आहे। स्कूटी असू द्यात, ज्युपिटर असू द्यात, ॲक्टिवा असू द्यात, अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप शिका। तर ज्योती मॅडम, चला आता आपण चालवून दाखवूयात। गाडी स्टार्ट करा। तर यांना मी बॅलन्स वगैरे करायला शिकवलेलं आहे। तर हाईटचा वगैरे काही इश्यू नाहीये। हळूहळू पुढे जायचं आहे आपल्याला आणि सुरुवातीला 2-2 पावले प्रॅक्टिस करायची आहे आणि मग कंटिन्यू गाडी चालवायची आहे। पाहू शकता तुम्ही, स्कूटी ट्रेनिंगचा 4था दिवस आहे। घ्या मॅडम पाय अलगद बेसमेंटवरती, जा कंटिन्यू। खूप छान, खूप छान। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप शिका। स्टेप बाय स्टेप शिकलं तर काहीही अडचण येत नाही। फक्त एक 10 दिवसांमध्ये दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे गाडी चालवायला शिकायचं आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना असं वाटतं की अरे यार, स्कूटी जमते म्हटलं दुसरी गाडी जमेल की नाही। पण पाहू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये ज्योती मॅडम यांनी 3ऱ्या दिवसाचं ट्रेनिंग तुम्हाला दाखवलं होतं मैत्रिणींनो। तर आज त्या ज्युपिटर छान प्रकारे हँडल करत आहेत, कंट्रोल करत आहेत। पाहू शकता तुम्ही। तर मैत्रिणींनो, अजिबात काहीही अवघड नाही। जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप स्कूटी चालवता त्याचप्रमाणे दुसरी पण गाडी तुम्हाला हँडल करायची आहे, कंट्रोल करायची आहे। सुरुवातीला 2-2 पावले कंट्रोल गाडी करायची आहे, मग हळूहळू तुमचं डिस्टन्स वाढवायचं आहे। पाहू शकता, ज्योती मॅडम खूप छान पद्धतीने गाडी कंट्रोल करत आहेत। आजचा त्यांचा ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त 4था दिवस आहे। तर त्या पाय बेसमेंटवरती ठेवून सुद्धा गाडी चालवतात। मॅडम, पाय बेसमेंटवरती घ्या, अलगद पाय बेसमेंटवरती ठेवा। ज्यावेळेस तुम्ही ब्रेक पकडता त्यावेळेस पाय बेसमेंटवरती घ्यायचे आहेत। हे पहा, हँडल असं मागे पुढे करायचं आहे ज्युपिटरचं सुद्धा। ज्योती मॅडम आणि माधुरी मॅडम आहेत, तर दोघीही छान प्रकारे गाडी कंट्रोल करत आहेत। पाहू शकता तुम्ही। जेव्हा तुम्हाला कंट्रोल गाडी करता येईल त्यावेळेस तुम्ही कोणती पण गाडी चालवू शकता। आणि कसं आहे, ज्युपिटर, ॲक्टिवा वगैरे छान प्रकारे बॅलन्स करतात, कारण त्यांना पाठीमागे वजन असतं, वेट असतं। पाहू शकता, 4थाच दिवस आहे, तर खूप छान असा कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे। पाय सुद्धा बेसमेंटवरती घेतलेले आहेत। खूप छान, खूप छान। पण आता काय होते माहितीये का, ज्योती मॅडम यांचं थोडंसं स्पीडला कंट्रोल नाहीये। स्पीडला कंट्रोल येण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेलेच आहेत। तरी पण मी अंकिता मॅडम यांचा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे स्पीडला कसं कंट्रोल करायचं। नवीन गाडी शिकत असताना ॲक्सिलेटर हा खूप जास्तीचा वाढलेला जातो, स्पीडला अजिबात कंट्रोल नसतं, वेग खूप असतो, त्यासाठी आपल्याला टर्न घ्यायचे आहेत। आता ज्योती मॅडम ह्या खूप छान गाडी कंट्रोल करतात, पण थोडंसं वेगावरती नियंत्रण नाहीये। पण आता आम्ही ते उद्या ट्राय करणार आहोत। तर 4थ्या दिवशी त्यांनी छान प्रकारे पाय बेसमेंटवरती घेतलेले आहेत
आणि विशेष म्हणजे ही स्कूटी सोडून त्या दुसरी गाडी तुम्हाला चालवून दाखवत आहेत. बऱ्याच जणींना असं वाटतं की अरे मी स्कूटी चालवू शकते, दुसरी गाडी चालवू शकेन की नाही. खूप छान कंट्रोल गाडी करत आहेत. तर मैत्रिणींनो ॲक्च्युली काय होतं, स्कूटी टेप आपली थोडीशी लहान असल्यामुळे याच्यावरती तुम्हाला थोडंसं इनबॅलन्स होतंय. तर कसं आहे, ज्युपिटर वगैरे ह्या गाड्यांना थोडंसं वजन असतं मागे, त्याच्यामुळे त्या गाड्यांना अजिबात इनबॅलन्स होत नाही पाठीमागे वजन असल्यामुळे. खूप छान प्रकारे गाडी तुम्ही चालवू शकता. तर तुमच्या मनातून ही भीती काढायची आहे की अरे मला स्कूटी येत नाही किंवा सायकल येत नाही, तर असा काही इश्यू नसतो. उलट ह्या मोठ्या गाड्यांना छान प्रकारे वजन असतं मागे, तुम्ही छान प्रकारे बॅलन्स करू शकता. पाहू शकता तुम्ही. फक्त आणि फक्त 4च दिवस झालेले आहेत. स्टेप बाय स्टेप शिकल्यामुळे खूप छान प्रकारे गाडी कंट्रोल करत आहेत. तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुमचं स्पीडला कंट्रोल नसतं त्यावेळेस तुम्ही गोल गोल राऊंड घ्यायचे आहेत. तर ज्योती मॅडम यांना थोडंसं स्पीडला कंट्रोल नाही आहे, तर त्याच्यामुळे ते आता सध्या स्कूटीवरती चालवत आहेत. आणि आपल्या ह्या माधुरी मॅडम आहेत, त्या गाडी कंट्रोल करत आहेत. पाहू शकता खूप छान प्रकारे कंट्रोल करू शकतात. असं काही नाही मला सायकल येत नाही मग दुसरी गाडी मी चालवू शकेल की नाही. उलट छान प्रकारे तुम्ही ह्या मोठ्या गाड्यांवरती गाडी तुम्हाला बॅलन्स करता येऊ शकते. पाहू शकता. चला चला 2-2 पावले चला माधुरी मॅडम. थोडंसं स्पीड जास्त होतंय त्याच्यामुळे गोल राऊंड आपल्याला करावे लागणार आहेत. एक राऊंड बघा गोल बसतोय का आपला. पाहू शकता तुम्ही माधुरी मॅडम यांना पण खूप छान कंट्रोल आलेला आहे. महत्त्वाचं तेच आहे की कुठल्याही सिच्युएशन मध्ये तुम्हाला गाडी तुमची कंट्रोल करता आली पाहिजे. घ्या टर्न थोडासा. घ्या टर्न घेत असताना हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा आहे. खूप छान पद्धतीने आता टर्न घेतलाय तुम्ही. आता जेवढा छोटा टर्न बसेल की नाही तेवढं तुम्हाला टर्न घ्यायला अवघड जाणार नाही. आता छोटा टर्न आपण ट्राय करूया. गोल राऊंड करा बरं. इथे छोटासा दगड आहे, त्या दगडला गोल राऊंड करायचा आहे. ब्रेक प्रेस करायचा आहे आपल्याला. जोपर्यंत गोल राऊंड नीट बसत नाही तोपर्यंत तुमच्या स्पीड वरती कंट्रोल राहणार नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी एक 5 मिनिट तुम्हाला गोल राऊंडची प्रॅक्टिस हे करावी लागणार आहे. घ्या टर्न आणि ब्रेक प्रेस करा. घ्या टर्न मॅडम, स्पीड कमी करून टर्न घ्यायचंय. ज्यावेळेस तुम्ही सरळ गाडी चालवत असता त्यावेळेस तुमचं स्पीड खूप जास्त असतं. घ्या टर्न, स्पीड कमी करून टर्न घ्यायचाय. हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचंय. त्याशिवाय स्पीडला कंट्रोल येणार नाही, हे लक्षात ठेवायचंय तुम्ही. आहे तेवढं स्पीड ठेवायचे आणि स्पीड ठेवतानाच कमी ठेवायचे आपल्याला. कमी पकडा स्पीड आणि टर्न घ्या. ब्रेक प्रेस करा. बसतोय का आता टर्न ज्योती मॅडम? टर्न बसतोय का? बसतोय का? चला आता ह्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा क्रिकेट खेळायचे ग्राउंड वरती. तर आता आपण 5व्या दिवशी नंतर प्रॅक्टिस करूया. आज 4था दिवस आहे. छान प्रकारे स्पीड वरती कंट्रोल आलेला आहे. ज्युपिटर सुद्धा गाडी चालवून दाखवलेली आहे. पाहू शकता आता स्पीड वरती थोडा कंट्रोल आलेला आहे आणि टर्न सुद्धा बसत आहेत. पाहू शकता खूप छान. स्पीड कमी, पाठीमागचा ब्रेक प्रेस करत राहायचे. माधुरी मॅडम, स्पीड खूप होतंय. थोडंसं टर्न घेताना स्पीड खूप जास्तीचं होतंय. स्पीड कमी करायचंय. खूप छान. तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा असं स्टेप बाय स्टेप शिका. मी आपल्या चॅनलवरती 1 ते 4 असे पार्ट बनवलेले आहेत. तसेच स्कूटी ट्रेनिंगचे सुद्धा भाग बनवलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप शिका.
तर मैत्रिणींनो, आता सध्या मुलांना थोडंसं खेळायचं आहे, ग्राउंडवरती पाहू शकता ते थांबलेले आहेत, सुट्टीचे दिवस चालू आहेत. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, धन्यवाद.